नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरी जरा काळजीत असते. तितक्यात चित्रा आंटी तिथे येते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी, कसला एवढा विचार करतेस? तू तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतीस ना, आता काय झालं? आमचे पाहुणे केव्हाचे भुकेले झाले, त्यांना आता वाढा. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही अजिबातच धावपळ करू नका, आम्ही करतो. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की मिठू पण आता आश्रमात गेलीये, त्यामुळे तू एकटी काय काय करशील. तितक्यात श्रीनिवास काका आता त्यांच्या मदतीला येतात. आता ठरल्याप्रमाणे चित्रा आंटीने पाहुण्यांना खुणवलेलं असतं. आता चित्रा आंटी मुद्दामच पाहुण्यांना म्हणते की चला जेवायला सुरुवात करा. इंदुमतीला सगळं काही माहीत असतं, त्यामुळे इंदुमती मनातल्या मनात खुश झालेली असते. आता जेवण तर सगळ्यांनाच आवडलेलं असतं, त्यामुळे सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. तितक्यात त्यांचं लक्ष चित्रा आंटीकडे जातं, त्यामुळे त्यांनी आता जेवणाला नावं ठेवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा ते म्हणतात, चित्रा, हे काय जेवण आहे? तितक्यात त्यांच्यातला एक छोटासा मुलगा त्याच्या आईला म्हणतो की मम्मी, मोमोज तो बहुत बढिया आहे. त्यामुळे त्याची आई त्याला डोळ्याने खुणवत शांत बसायला सांगते आणि म्हणू लागते की याचं काय मनावर घ्यायचं, हा तर लहान मुलगा आहे, याला काय समजतं. खरी गोष्ट तर ही आहे की एवढं बेचव जेवण मी आजवर कधी केलं नव्हतं. त्यामुळे आता वल्लरी, मनोज, प्रेरणा, अजित आणि तेजाचे आई वडील सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. त्यामुळे इंदुमती आणि चित्रा आंटी आता खुश झालेले असतात. आता ठरल्याप्रमाणे पाहुणे उठून जातात, त्यामुळे चित्रा आंटी मुद्दामच सगळ्यांची माफी मागू लागतात. आता चित्रा आंटी वल्लरीजवळ येऊन म्हणू लागतात, मी काय बोलले होते तुम्हाला की जेवण आमच्या पद्धतीने झालं पाहिजे. बघितलं ना, आमचे सगळे पाहुणे नाराज झालेत. त्यामुळे आता लक्षात ठेवा, लग्नामध्ये आमच्याच पद्धतीचे मेनू असायला हवेत. आता इकडे चित्रा आंटीच्या घरचे पाहुणे वल्लरीचं घर शोधत येतात आणि बाहेरची पाटी वाचून म्हणू लागतात, हेच आहे वल्लरी मनोज भांबरेचं घर. आता सगळ्यांनाच खूप भूक लागलेली असते. तेव्हा ते म्हणत असतात, खरं तर जेवण खूप स्वादिष्ट होतं, पण त्या चित्राने सांगितल्यामुळे आपल्याला एवढ्या चांगल्या जेवणाला नावं ठेवावी लागली. पुढे ते म्हणतात, आपल्याला जर चित्राने बघितलं तर आपली काही खेळ नाही, त्यामुळे पटकन चला आणि जेवण करूया. असं म्हणत आता ते वल्लरीच्या घरात आलेले असतात. आता इकडे चित्रा आंटी वल्लरीला ओरडत असते आणि म्हणते की लग्नामध्ये आता आमच्याच पद्धतीने जेवण बनवायचं, त्यासाठी काय काय मेनू लागतील हे त्या सांगत असतात. तेव्हा त्या म्हणतात की नाश्त्याला आमच्याच पद्धतीचा म्हणजेच इंदोरी पद्धतीचा पोहा असायला हवा. असं म्हणत आता त्यांनी काय काय असायला हवं याची लिस्टच सांगितलेली असते. आता इकडे मनोज आणि अजित घरी आलेले असतात. बघतात तर किचनचा दरवाजा उघडा असतो, त्यामुळे आता ते एकदमच थांबतात आणि हळूच डोकून बघतात. तेव्हा त्यांना चित्रा आंटीकडचे पाहुणे अगदी जेवणावर तुटून पडलेले दिसतात. हे बघितल्यानंतर आता दोघांनाही आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा मनोज म्हणतो, हे तर चित्रा आंटीकडचे पाहुणे दिसताय. पुढे अजित म्हणतो, यांना तर तिथे जेवण आवडलं नव्हतं ना, हे तर आपल्या जेवणाला नावं ठेवत होते आणि आता बघा कसे आदाशासारखे खाताय. त्यामुळे आता मनोज त्याचा मोबाईल काढून त्यांचे फोटो काढू लागतो. आता मनोज आणि अजित आत येतात आणि त्यांना म्हणू लागतात, काय झालं, भूक लागलीये का? त्यावर सगळेजण म्हणतात की हो, आम्हाला खूप भूक लागलीये. तेव्हा अजित त्यांना म्हणतो, मोदक असा नसतो खायचा, मी तुम्हाला सांगतो कसा खायचा असतो. असं म्हणत आता अजित हातात मोदक घेतो आणि म्हणतो की हा मोदक असा घ्यायचा आणि असा मधोमध तोडायचा आणि त्याच्यावर हळूच तुपाची धार सोडायची. असं म्हणत असताना आता सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलेलं असतं. इकडे मनोजचं व्हिडिओ शूटिंग करायचं काम चालू असतं. आता अजित मनोजला म्हणतो की हा व्हिडिओ पहिल्यांदा वल्लरीला पाठव. त्यावर मनोज म्हणतो की मी ऑलरेडी हा व्हिडिओ वल्लरीला सेंड केला आहे. आता इकडे चित्रा आंटी चॅलेंज जिंकल्यामुळे खूप खुश झालेली असते आणि ती वल्लरी आणि सगळ्यांनाच रुबाबात बोलत असते. तितक्यात वल्लरीच्या फोनवरती आता मनोजचा व्हिडिओ आलेला असतो. वल्लरी जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा ती खूप खुश होते आणि लगेचच तो व्हिडिओ प्रेरणाला दाखवते. आता प्रेरणा जेव्हा तो व्हिडिओ बघते त्यामुळे तिला धक्काच बसलेला असतो. ती लगेचच वल्लरीला म्हणते की हा व्हिडिओ चित्रा आंटींना दाखव. त्यामुळे आता वल्लरी तो व्हिडिओ चित्रा आंटींना दाखवते. आता चित्रा आंटी जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा मात्र
तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. आता काय बोलावं हेच तिला समजत नसतं. त्यामुळे आता ती खाली मान घालून बसते. तेव्हा प्रेरणा म्हणते, चित्रा आंटी बघितलंत का, तुमचे पाहुणे आमच्या जेवणाला नावं ठेवत होते आणि आता तेच जेवण ते आवडीने करतायत. हे ऐकल्यानंतर आता चित्राला खूप राग येतो आणि ती रागातच उठून जाते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही चॅलेंज जिंकला म्हणून काहीही बोलाल का? तितक्यात वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट चित्रा आंटी, असं म्हणत ती आता जेवणाचं ताट चित्रा आंटी समोर आणते आणि म्हणते की हे बघा, दोन्ही प्रांतातलं जेवण एका ताटामध्ये किती छान दिसतंय. असं म्हणत आता वल्लरी सांगू लागते की आपले प्रांत जरी वेगवेगळे असले तरीही आपला देश एकच आहे, तो म्हणजे भारत. तुम्ही म्हणालात की नाश्त्याला इंदोरी पोहे हवेत. जर महाराष्ट्रीयन पोहे केले आणि त्याच्याबरोबर इंदोरी शेव टाकली तर किती मजा येईल नाही. पुढे ती म्हणते, दोन्ही प्रांतांनी एकत्र येऊन एकमेकांच्या गोष्टी हसत हसत ॲक्सेप्ट केल्या तर वाद होण्याचा विषयच येणार नाही आणि मुळातच जेवण हा काय वादाचा विषय नाहीये. तेव्हा चित्रा आंटी मनातल्या मनात विचार करू लागते की वल्लरी, तू फार स्वतःला शहाणी समजतेस ना, आता तू बघशीलच मी काय करते ते. इकडे हर्षितचे बाबा आणि तेजाचे बाबा चेस खेळत असतात. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी पण तिथेच बसलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये साखरपुड्याचा विषय सुरू असतो. प्रेरणा वल्लरीला म्हणत असते की साखरपुडा खूप छान पद्धतीने पार पडला, तसाच आता मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडो. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की संगीताचा कार्यक्रम कधी येईल आणि मी कधी नाचेन असं झालं. त्यावर वल्लरी म्हणते, नाही ह प्रेरणाताई, तुम्हाला अजिबात नाचता येणार नाहीये. तुम्ही फक्त एका जागेवर बसून गंमत बघायची, कारण तुम्ही आता एकट्या नाही आहात. तेव्हा हर्षित म्हणतो की वल्लरीताई बरोबर बोलतीये, प्रेरणाताई तुम्हाला तुमची काळजी घ्यायला हवी. तितक्यात हर्षितचे बाबा म्हणू लागतात की संगीतामध्ये सगळेच मराठी गाणे असायला हवे. आम्ही पण बघतो आम्हाला मराठी गाण्यावर नाचता येतं की नाही. त्यावर हर्षित म्हणतो की बाबा एकदम बरोबर बोलताय. पण पुढे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे चित्रा आंटीचा. त्यावर तेजाचे वडील म्हणतात की तिला गोळी मारा. त्यामुळे आता सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा ते म्हणतात की सॉरी, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं. ते ओघाओघाने माझ्या तोंडातून निघून गेलं. पण खरंच सांगतो, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. तेव्हा हर्षितचे बाबा म्हणू लागतात की तुम्ही बरोबर बोलला आहात. तुमच्या जागेवर मी असतो ना, मी सुद्धा हेच बोललो असतो, कारण आमच्या चित्राचंही वागणं तसंच आहे. पुढे ते म्हणतात, खरं तर लग्न झाल्यानंतर काही दिवसातच आपल्याला एकमेकांचा स्वभाव कळतो. आमची चित्रा किती डॉमिनेटिंग आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हाच मी थोडीशी माघार घ्यायचं ठरवलं, कारण पतंगाची दोर जर आपण खेचायला गेलो त्यामुळे एकतर पतंग तुटतो, नाहीतर आपल्या बोटाला इजा होते. पुढे ते म्हणतात की माझ्या हर्षितचं सुद्धा असंच होणार आहे, कारण तेजा आणि चित्रामध्ये फारसा फरक नाहीये हे माझ्या आधीच लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता हर्षित, वल्लरी आणि प्रेरणा सगळेजण हसू लागतात. आता हर्षितचे बाबा तेजाच्या बाबांना म्हणतात, पण हळदीनंतरच्या प्रोग्रामचं काय, तुमच्या इकडे आहे ना अशी पद्धत? त्यावर तेजाचे बाबा म्हणतात की त्याची तुम्ही अजिबातच काळजी करू नका, सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. आता इकडे प्रेरणाची आई म्हणजेच निलिमाताई सुद्धा आलेल्या असतात. तेव्हा चित्रा आंटी इंदुमतीला म्हणत असते, मी जे काही करायला जाते त्याचं उलटच होतं, माझा एकही प्लॅन सक्सेसफुल होत नाही. त्यावर इंदुमती म्हणते, चित्राताई आता त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता या निलिमाताई आल्या आहे ना, त्यामुळे आता सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. त्यामुळे आता इंदुमती चित्रा आंटीला प्रेरणाच्या आईची ओळख करून देत सांगू लागते, ह्या पण आपल्याच सारख्या आहेत, त्यामुळे आता आपण एका पार्टीत आहोत. पुढे ती चित्रा आंटींना म्हणते, तुम्ही फक्त सांगा आता तुमचा पुढचा प्लॅन काय. त्यावर चित्रा आंटी म्हणते की मी तसा काही विचारच केला नाहीये. त्यावर इंदुमती म्हणते, पण माझ्या डोक्यामध्ये एक चांगला प्लॅन आहे, तो म्हणजे आता माझी बहू आहे ना वल्लरी, ती सगळ्यांच्याच खूप पुढे पुढे करत असते ना, आणि आता उद्या हळदीचा कार्यक्रम, त्यामुळे ती उद्या सुद्धा असंच सगळ्यांच्या पुढे पुढे करेन. आता हे सगळं तिच्याचमुळे झालंय, त्यामुळे आता आपण तिलाच अद्दल घडवूया आणि तिला आपण अशी अद्दल घडवूया की तिला संगीताच्या कार्यक्रमालाच येता येणार नाही. असं म्हणत आता इंदुमती त्यांच्या कानामध्ये तिचा प्लॅन सांगू लागते.
आता इकडे मिठू वल्लरी आणि तेजाला डान्स स्टेप शिकवत असते तेव्हा चित्रा आंटी, इंदुमती आणि निलिमा ह्या तिघी जणी त्यांची गंमत बघत असतात. तितक्यात आता प्रेरणा तिथे येते. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा, असं बसायचं नाहीये, चल तुला पण आता नाचावं लागेल. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, हो प्रेरणाताई, आता काहीच कारण सांगायचे नाहीये. त्यावर प्रेरणा वल्लरीला आश्चर्याने म्हणू लागते की वल्लरी, कालपर्यंत मीच या कार्यक्रमासाठी एक्सायटेड होते, तेव्हा तूच माझ्या मनात भीती घातलीस आणि आता तूच हे बोलतीयस. त्यामुळे आता मिठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला मी एकदम सोप्या सोप्या डान्स स्टेप शिकवीन, त्यामुळे तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. आता इकडे मिठू, प्रेरणा आणि तेजा रिहर्सल करत असतात. तेव्हा ठरल्याप्रमाणे चित्रा आंटी आता ज्यूसचा ग्लास घेऊन येते आणि वल्लरी जवळ येऊन उभी राहते. आता सगळ्याच जणी रिहर्सल करण्यात मग्न असतात. तितक्यात चित्रा आंटी तिच्या हातातला काचेचा ग्लास खाली पाडते, कारण तो ग्लास फुटून त्याच्या काचा वल्लरीच्या पायात घुसायला हव्यात आणि वल्लरी संगीताच्या कार्यक्रमामध्ये एन्जॉयच करू शकणार नाही असं त्यांचा प्लॅनिंग असतो. पण सगळंच उलटं होतं, कारण ती काच वल्लरीच्या नसून तर तेजाच्या पायात रुतते. त्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं व वल्लरी मिठूला फर्स्ट एड बॉक्स घेऊन यायला सांगते. आता इकडे चित्रा आंटीला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती म्हणू लागते की करायला गेले काय आणि झालं काय. त्यामुळे ती म्हणू लागते की तेजाचा संगीताचा कार्यक्रम आणि तिलाच नाचता येणार नाही, हे खूप चुकीचं झालं. तेव्हा इंदुमती म्हणते, तुम्ही उगाचच टेन्शन घेताय. तेव्हा चित्रा आंटी म्हणते, माझ्या बहूला लागलंय ना म्हणून तुम्हाला काही वाटत नाहीये, तुमच्या बहूला लागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं. तेव्हा प्रेरणाची आई म्हणजेच निलिमाताई तिला सांगू लागते, कुणालाही लागलं असो पण फरक वल्लरीला पडला ना, हे महत्वाचं आहे. चित्रा आंटीच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा ती खुश होते आणि म्हणते, शेवटी आपण त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाची वाटच लावलीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.